पुण्याचा सिल्वरमॅन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा प्लॅन असा आहे की आज नवीन वर्षाची सुरुवात ही पुण्यातील सुप्रसिद्ध मंदिर दगडूशेठ हलवाई म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनाने करायची आहे. आंघोळ वगैरे करून फ्रेश रेडी झालो आहे मी. आता सध्या तर मी आणि दीदी आणि श्रीषा तिघच जाणार आहात, कारण बाकीचे येणार नाहीत. आय डोंट नो काय येणार नाहीत त्यांचे कारण मला माहीत नाही. तर बघू, मी तर रेडी झाला आहे, मागे दीदी पण रेडी वगैरे झालेली आहे. अरे खाऊन जाते तो दर्शनाला. चहा प्यायला लागले. चहा पहिलीस का त्याच्यावर जी खायलीस ती होड करून. चल रेडी, चला चल ना लवकर, उशीर व्हायलाय. इथंच किती वाजलेत? पहिली आरती होऊन पण गेली असेल तिथली. चल ना मग. आता कुणाला कॉल? आता भाऊजीला कॉल करत बस, ते झोपले असतील. हॅलो गाईज, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही समजून घ्या, हिच्या भाषेमध्ये बोलली ती ना, बोलली पण. कुठे जायचं आज आपल्याला? बोर जायचं यात्रेत. बाय कर, बाय बाय. चल ग, चला चल. तर जस्ट आताच पोहोचला तिथं. ते बघा गर्दी किती आहे, ते इतकी गर्दी विचारायची सोय नाही. आणि हिला यायचं होतं, इतकी गर्दी आहे, इतकी विचारायची सोय नाही. कसं जायचं इतक्या गर्दीतून पलीकडे काही समजतच नाही. जवळजवळ 300-400 मीटर पर्यंत गर्दी लागलेली आहे. इतक्या गर्दीतून इतक्या गर्दीतून जायचं आता श्रीशाला. किती बारीक आहे. हा, आणि ही एक पर्स माझ्याकडे लय आवड आहे. बघू आता जमलं तर जितकं होईल तिथपर्यंत जाता येईल, तिथपर्यंत जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. मला तर नाही वाटत इतक्या गर्दीतून मध्ये दर्शनाला जाता येईल. लय आवड आहे. प्रत्येक जण माझ्याकडेच बघला, जसं की कुठला हिरो वगैरे आले वगैरे. इतकी मोठी लाईन लागलेली आहे. कसं दर्शन होणार इतक्या मोठ्या गर्दीतून? ते कुठे गेले? ए अरे कुठे हिंडायला एवढ्या गर्दी? सोबत राहा ना. अरे मी सोबत काय, माझ्या मागे राहा ना. पण तुम्ही कुठं तरी आपण लक्ष राहू दे माझ्याकडे. भयानक गर्दी आहे. अरे बाप, लाईन बघायला, ते लाईन बघा फक्त, किती मोठी लाईन लागलेली आहे. इतक्या मोठ्या लाईनीतून आता दर्शन कधी होईल कधी नाही. ते तात्काळ दर्शन बंद असेल आज, तात्काळ दर्शन पण नसेल. काय करायचं? ही मागे मागेच का थांबला? काही समजून गेले ह्यांचं काय राहुलं की काय नाही की. हा, कुठं आहे गंध लावायचं? हा, मावशी चिल्लर घेऊन आलो. एक मिनिट थांब, तू इथंच थांब. मावशी कशी आलो? चिल्लर नाही आहे. आता चिल्लर बघावं लागेल, काहीतरी बाय करावं लागेल, तेव्हा चिल्लर भेटत नाही. असं तर तुम्ही चिल्लर देणार नाही. काय घेऊ कसं काही सकाळी चिल्लर भेटण्यासाठी काही समजत नाही.
चिल्लर काय होत झालं आता. इथून काहीतरी घेऊ शकतो. इथून काहीतरी घेतल्यानंतर चिल्लर भेटून जाईल. हे द्या ना एक ते हातात. किती? हा 20 रुपये. हां हां हे घेतलेलं आहे. काय माहित नाही तितकं, मला काय कळत नाही. दीदीला देऊन तू आहे ना चिल्लर मामा, द्या ना. दरवर्षी इतकी गर्दी राहते का इथं? धन्यवाद. चिल्लर भेटलेलं आहे. चला भयानक गर्दी गर्दी. सिल्वरमॅन पुण्याचा सिल्वरमॅन आहे. कुठे आहेत मावशी? मावशी कुठे गेल्या? मावशी हां मावशी हो का? चिल्लर नव्हतं, चिल्लर आणलं. धन्यवाद. चला काय बघायचे? दर्शन घेऊन येऊ आधी, मग बघू. चला इतकी गर्दी आहे. इकडून एंट्री आहे का बघू ना. तात्काळमध्ये पॉसिबलच वाटत नाही दर्शन करून. जवळजवळ 2-3 तास तर आराममध्ये लागतात दर्शन. या साईडला तात्काळ एंट्री चालू आहे. हां आहे तात्काळ एंट्रीमधून दर्शन होऊन जाईल लवकर. आता काय घेतलं नसतं तात्काळ तिकीट, पण ऑप्शन नाही. इतकी गर्दी आहे आणि फ्रीसोबत असल्यामुळे ते ऑप्शन सगळी तात्काळची लाईन वाटते. अरे लाईन कशी आहे तीच तर समजू दे. काही समजत नाही तर कुठून जावा कुठून या. काही मॅनेजमेंटच नाही व्यवस्थित. 2 ताशी चालू झालेली आहे साईडला. इकडे पण वेगळीच गर्दी चालू आहे. दादा कॅश काउंटर तिकीटसाठी कॅशमध्ये 2 तिकीट 200 रुपये. लहान लेकराला नाही ना? स्पेशल पास आणि हे दोघं सेम लाईन आहे ना? हां ओके धन्यवाद. तिकीट तर घेतलेलं आहे. आता चप्पल वगैरे सोडून प्रसाद तिथे साईडला भेटत आहे. फुलं हार वगैरे केशरचा आहे का?
दीदी कुठल्या साईडला आहे? दीदी अजून मागेच आहे. आत्ता आली. आता फोन लावत असेल ना मला. फोन लावत. चला इकडे इकडे चला त्या रोडला. पुण्याचा सिल्वरमॅन. काय नाव आहे? ऋषिकेश. इतकी मरणाची गर्दी आहे ना, आता हिला तुळशी बागेत जायचं. तर इकडे दीदीची शॉपिंग चालू आहे. दगडूशेठचं दर्शन घेऊन डायरेक्ट तुळशीबागला आलो आहोत. ही हार घेतली आहे. इतके काय काय घेतली याच्यात. बस झालं ना, अजून काय घ्यायचे? हरपलं का? कसं पडलं? मग कशाला घालायचं? ही जी लाईन दिसलेली आहे का, ही सुद्धा दगडूशेठ हलवायच्या दर्शनासाठी. बघा तिकडं तर वेगळीच गर्दी आहे आणि या साईडला वेगळी गर्दी आहे. झालं का बाई फिरणं सगळं? जायचं का घरी आता? हा चल ना मग. गाडी इथंच आहे का? दर्शन वगैरे घेऊन मस्तपैकी घरी आलात. जस्टच 10 मिनिट झालं. दर्शन वगैरे खूप चांगलं झालं. वेळ लागला, 2.5-3 तास लागले जवळजवळ दर्शन होण्यासाठी. त्यामध्ये जाण्यासाठी 1-1.5 तास. पुन्हा तिथून बहिणीनं मला तुळशीबागेमध्ये नेलं. तिथं घेणं देणं तर काहीच नाही. 10 दुकानं फिरली, एक वस्तू घेऊन आली. काय सांगायचं, तिथं वेगळा 1 तास गेला. पुन्हा श्रीशाचं मध्येच वेगळं चालू होतं. काय विचारायची सोयच नाही. घरी आलो मस्तपैकी, आता फ्रेश वगैरे होतो. तर आजचा व्हिडिओ हा आपण इथेच संपू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.